वाघोलीला भाडं घेऊन आलो होतो. ट्रॉफिक बघा किती जाम आहे इकडं. हे कमसे कम असंच 5 किलोमीटर नाही 2 का 3 किलोमीटर असं ट्रॉफिक आहे. वा उगं थांबून आहे ते गाड्या अर्धा तास झालं. आणि मागं मेट्रो ब्रिज चालू आहे. इथं एवढं ट्रॉफिक जाम होते मला एकच कळत नाही. मेट्रो ब्रिजची का गरज आहे? मेट्रोचं का गरज आहे इथं? अहो इथं एखादी गाड्या जायचं हे ब्रिज बनवलं की नाही असं ट्रॉफिक जाम होणारच नाही. लोकाला त्रास होणारच नाही. गाड्या घेऊन घंटा तिथं ड्र करत बसायची काय गरज आहे? एवढं लोक परेशानीमध्ये राहतात हे गाड्यावाले. बघा PMTवाले, बसवाले, ते स्कूल बसवाले, कारवाले, मोटरसायकलवाले तर बाबा विचारूच नका. एवढं त्रास. आणि अशा ठिकाणी मेट्रोनं हे ट्रॉफिकचं सोल्युशन निघूच शकत नाही. काय मत आहे तुमचं? माझ्याकडं का नाही 101 आहेत बरं का. मी म्हणतो मला कुठलं तरी एक चांगलं पद्या रोडं बनवायचे. मी बघा मेट्रो ब्रिज आहे ते पाडून टाकणार हे सिटीमध्ये. मेट्रो ब्रिज काहीच कामाचे नाही ते. त्याच्यानं ट्रॉफिकचा हे आपलं सोल्युशन निघू शकत नाही. उगा आपले 2-4 चायनासारखं ब्रिजं बनवायचे मस्तपैकी आणि तिच्या बायला नेऊन असं गाड्या झन पळायला लागली की मग बघा कसं होतं. काय उपयोगाचं एवढं ट्रॉफिक उन्हाच्या टायमाला एवढं घंटाभर उगाच परेशानीमध्ये. आणि मी इकडं लावलं सावलीला आपलं बसलो निवांत. नकोच ते झंझट म्हणलं. घंटाभर सावलीला बसलेलं बरं. पण उन्हाच्या टायमाला तिच्या बायला नेऊन किरकिरी नकोच म्हणलं ते. हो आणि धंदा तर असा झाला आहे काय सांगू तुम्हाला. काम सोडून लय वाईट लय पश्चातापमध्ये पडलो काही वाटत. आता 1 वाजले. 1 वाजता मी एक ट्रिप मारली. दुपारचे 1 वाजले. सकाळपासून फक्त फास्ट ट्रिप झाले माझे 100. ते पण इकडं वाघोली साईडला आणून सोडलो ते बसलो इथंच. अहो एवढं ट्रॉफिकमध्ये फसलो मी विचारूच नका. इथून इथवर यायला लय वेळ लागलं मला. जाऊ द्या आता बोलून काय उपयोगाचं नाही. कुणाला फरक पडणार नाही. पाठीमागे इकडं शाळेचे बस ते थांबल्यात स्कूलचे. सावलीला थंड सावली आहे. रोडच्याकडनं जरा कसं झाडं राहिले की जरा बरं वाटते. पण कुठं दुकानासमोर याच्यासमोर थांबले की ऑफिससमोर वॉचमॅन लोक थांबू देत नाही. हे अवघड झाले धंदा. उन्हाच्या टायमाला उन्हाळ्यात तर लय त्रास होतो वाटायला मला. आता मी तर नवीन आहे. उन्हाळ्यात त्रास होईल वाटायला मला. कारण की आता 4-5 दिवस झालं उन्हाळा सुरू होऊन सण होणार गेले उन्हाळा. पाणी तर पुरतच नाही. एवढं पाणी लागाले आणि ते पाणी पिऊन पोट एवढं जाम होते. लगविला लय त्रास होतो. आज काय घरून डब्बा आणले मी. घरी जेवण पण करून आलो होतो. कुठं डोक्याला किटकिट पैशाचं लय मारामारी चालू आहे. हे आपला डब्बा काय हे आपला डब्बा आहे दुपारच्या जेवणाचा. आजच आणलं मी. नाहीतर आपला दिवस एखादी वडापाव एखादी भजी खाल्ली की झालं. आणि याच्यामध्ये काय आहे सुश्याला. ज्या प्रकारे पोहे असतात त्याच प्रकारे सुश्याला. ह्याच्यासोबत दही बी राहिलं का मग मजा येणार आहे खायला. आता मेन हायवेवर आहे मी. कोरडं फक्त सुश्याला जायना गेले. गळ्याच्या खाली उतरणं गेले. आता याच्यामध्ये दही टाकल्याशिवाय काहीच इलाज नाही याचं. दही टाकतो मग खातो. अगोदर अर्ध पार करतो. मग कुठं तर दह्याचं दुकान बघतो एखादी डेअरीवाला. मग याच्यात दही टाकलो का नाही आणतो राटावून. कुठं 30 रुपये 40 रुपये देत बसता. आता दुपारच्या टायमाला नाश्ता करायचं म्हटले कमसे कम 70-80 रुपये जातात. हे आणलो म्हणून आपलं बघू म्हटलं. शनिवार धंदा पण नाही. चालतो जेवण करतो मग आता. करून घ्या जेवढं सबस्क्राईब.